श्री स्वामी समर्थ सर्वांना। उद्या शुक्रवारी संकष्टी चतुर्थी आहे। नवीन वर्षातली ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे। इंग्रजी महिन्यानुसार हे नवीन वर्ष आहे आणि त्यानुसार ही पहिलीच संकष्टी चतुर्थी आहे। या संकष्टी चतुर्थीला लंबोदर संकष्टी चतुर्थी असं देखील म्हणतात। संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित आहे। या दिवशी गणपती बाप्पांची जो कोणी व्रत उपवास मनोभावे सेवा करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकट विघ्नहर्ता दूर करतात। गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आहेत, विघ्ननाशक आहेत, संकटनाशक आहेत। आपल्या सर्वांना माहिती आहेच। कोणत्याही पूजेमध्ये अगोदर गणपती बाप्पांची पूजा केली जाते। प्रथम त्यांची पूजा करून मग बाकीच्या पूजा केल्या जातात। आणि म्हणूनच आपण उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मुलांसाठी आईने 21 दुर्वांचा हा अत्यंत साधा, सोपा आणि प्रभावी उपाय करायचा आहे। तुमच्या मुलांची कुठलीही इच्छा असू द्या, कुठलीही अडचण असू द्या, त्यांना जर का कोणत्याही कामात यश प्राप्त होत नसेल, चिडचिड करत असेल, संकट येत असतील, प्रगती होत नसेल, तुम्ही मुलांसाठी आवर्जून संकष्टी चतुर्थीला हा अत्यंत प्रभावी उपाय करू शकतात। उपाय कसा करायचा यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा। तर बघा, व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। कमेंट बॉक्समध्ये श्री गणेशाय नमः लिहायला विसरू नका। सर्वात अगोदर तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या अगोदर आपल्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे। त्यांना सर्वात अगोदर तुम्ही पाण्याने अभिषेक घाला। अभिषेक घालताना गणपती अथर्वशीर्षाचं पठण करा आणि हे तीर्थ तुम्ही तुमच्या घरात असलेल्या मुलांना प्यायला देऊ शकतात। यामुळे मुलांच्या बुद्धीत वाढ होते। तुम्ही प्रत्येक चतुर्थीला गणपती अथर्वशीर्षाचं पठण करत गणपती बाप्पांना अभिषेक घाला आणि हे तीर्थ तुमच्या घरात असलेल्या मुलांना प्यायला द्या। त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अष्टगंध, धूपदीप दाखवून घ्या। लाल जास्वंदाचं फूल, दुर्वा, त्याचप्रमाणे एखाद्या गोडाचा नैवेद्य किंवा तिळगुळाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात। कारण ही चतुर्थी पौष महिन्यात आल्यामुळे तिळाला अतिशय महत्त्व आहे आणि या चतुर्थीला तिळकूट, तिळकुंद चतुर्थी असं देखील म्हणतात। तर यानंतर बघा, आपल्याला अगोदर गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर हा उपाय करायचा आहे। उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात। जर का मुलं मोठे असतील तर मुलांच्या हातून तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुम्हाला दुर्वा घ्यायच्या आहेत। ह्या दुर्वा आणल्यानंतर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्या तुम्हाला नीट करून घ्यायच्या आहे। म्हणजेच त्रिदल दुर्वा, तुम्हाला एक त्रिदल दुर्वा अशी 21 दुर्वांची जोडी तुम्हाला घ्यायची आहे। तर बघा, 21 दुर्वांची जोडी तुम्हाला घ्यायची आहे आणि एक लाल जास्वंदाचं फूल तुम्हाला घ्यायचं आहे। तुम्ही गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे। जर का तुम्ही हा उपाय संध्याकाळी करणार असाल तर तुम्हाला देवघरासमोर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। गणपती बाप्पांसमोर शक्य झाल्यास तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे। तुम्हाला ह्या दुर्वा जवळ घ्यायच्या आहे। तुम्हाला एक दुर्वा हातात घ्यायची आहे आणि तुम्हाला एक वेळा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे। असं तुम्हाला 21 दुर्वा घेऊन 21 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करून तुम्हाला ह्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। किंवा मग तुम्ही 21 दुर्वांची जोडी तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि तुम्हाला 11 वेळा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे। एक वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे आणि या दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायची आहे। यानंतर जी पण काही तुमची मुलांची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे। तुमच्या मुलांसाठी तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। यानंतर एक माळ तुम्हाला ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। बघा, अत्यंत सोपी सेवा आहे। 11 वेळा गणपती स्तोत्र म्हणायचं आहे, एक वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे आणि एक माळ तुम्हाला ओम विघ्नहर्ताय नमः या अत्यंत प्रभावी मंत्राचं जप करायचं आहे। बघा, आणि त्यानंतर गणपती बाप्पांना तुमच्या मुलांसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। अत्यंत साधा सोपा उपाय आहे, सर्वांनी करायचा आहे आणि शक्य झाल्यास हा उपाय तुम्ही घरी करू शकतात किंवा हा उपाय तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन केला तरी चालणार आहे। प्रत्येक संकष्टी चतुर्थीला तुम्ही मुलांसाठी 21 दुर्वांची जोडी लाल जास्वंदाचं फूल ठेवून ह्या सेवा करायच्या आहे। यामुळे नक्कीच तुमच्या मुलांच्या
शिक्षणात, अभ्यासात प्रगती होणार आहे, त्यांच्या कामात त्यांना यश मिळणार आहे, त्यांच्या पाठीमागे असलेले संकट नक्कीच गणपती बाप्पा दूर करणार आहेत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.